नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपवासासाठी खाल्ले जाणारे अगदी चटपटीत आणि चविष्ट कच्चे साबुदाणे आणि कच्चे बटाट्यांपासून पराठे कसे बनवायचे, थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं, सर्वात आधी 1 कप किंवा 1 वाटी साबुदाणा घ्यायचं. साबुदाण्याला आपल्याला भाजून घेण्याची अजिबात गरज नाही, अगदी सहज आपण मिक्सरला बारीक याचं पीठ हे तयार करून घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीने मी मिक्सरला आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक याचं पीठ तयार करून घ्यायचं. तर आता साबुदाण्याचं पीठ तयार झाले. त्यानंतर साईडला 2 कच्चे बटाटे घ्यायचे. 1 वाटी साबुदाण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे हे अगदी पुरेसे. त्या बटाट्यांचा आपण साल काढून घेऊ. साल काढून झाल्यानंतर त्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने मी साल काढून घेतले, 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आपल्याला हवे तेवढे बारीक काप याचे आता करून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने मी आता बटाटा अगदी बारीक असा चिरून घेतला आहे, जेणेकरून तो एकसारखा व्यवस्थित बारीक आपलं म्हणजे त्याची प्युरी तयार होईल. म्हणून ह्या पद्धतीने अगदी बारीक त्याला कट करून घ्यायचं. कट केलेला बटाटा लगेचच आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर काय करायचं, यामध्ये नॉर्मल पाणी न घालता फ्रीजमधलं अगदी गार पाणी घाला. तर यामध्ये मी 1 इंचचा आल्याचा तुकडा घातला आहे आणि अगदी गार असं पाणी घातलं आहे, त्यामुळे आपला बटाटा लालसर तो पडत नाही. तर आपण याची छान फाईन अशी याची प्युरी तयार करून घेतली. ह्या पद्धतीने अर्धा ग्लास पाणी घालून प्युरी तयार करून घेतले. बारीक करून घेतलेले साबुदाणे एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये लगेचच आपल्या बटाट्यांची प्युरी आपण यामध्ये टाकून घेतली. तर त्यानंतर आणखी थोडंसं पाणी यामध्ये मी टाकलं आहे. लगेचच याच्यामध्ये आपण अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी यात काही मसाले घालणार आहोत. जे तुम्ही घालत नसाल किंवा म्हणजे खात नसाल ते स्किप केलं तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ, अगदी थोडासा निंबूचा रस आवडीनुसार, थोडं जास्ती कमी घातलं तरी काही हरकत नाही. लगेचच याच्यामध्ये छान तिखटपणा येण्यासाठी 1 ते 1.5 चमचेभर लाल तिखटाच्या जागेवरती हिरव्या मिरचींचा वापर केला तरी काही हरकत नाही. ज्यावेळेस आपण मिक्सरला बारीक फिरवले बटाटे त्यावेळेस हिरवी मिरचीचा वापर करून घ्या. जिरेपूड नसेल तर डायरेक्ट जिरे देखील घातलं तरी काही हरकत नाही. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर जर तुम्ही इतर वेळेस बनवत असाल तर यामध्ये वेगवेगळे प्रकारचे व्हेजिटेबल टाकून बनवले तरी काही हरकत नाही. तर हे मिश्रण आता आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. तर असं आपण व्यवस्थित एकजीव करत असताना जे काही थोडंफार म्हणजे आपलं थोडं पातळ वाटत असेल तर जसं आपण याला मिक्स करत जाऊ तर तसे साबुदाणे ते पाणी ॲब्झॉर्ब करतात, पिऊन घेतात. त्यामुळे आपलं मिश्रण हे घट्ट व्हायला सुरुवात होते. म्हणून पुन्हा आणखी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्या पद्धतीने त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अगदी जास्ती पातळ देखील करायचं नाही आहे आणि अगदी जास्ती घट्ट देखील करायचं नाही. ह्या पद्धतीचं आपलं मिश्रण हे तयार करून घ्यायचं. आता आपलं अगदी परफेक्ट असं मिश्रण हे तयार आहे. त्यानंतर त्याला लगेच त्याचे थालीपीठ करायला घेऊया. थालीपीठ बनवण्यासाठी ह्या पद्धतीचा मी पॅन घेतला आहे. जर आपल्याकडे नसेल तर आपण डोसे बनवायचा तवा किंवा आपल्या साधा तव्यामध्ये तरी बनवलं तरी काही हरकत नाही. त्याला सर्वात आधी तेल किंवा तूप आवडीनुसार लावून घ्या आणि नंतरून अगदी थोडं मिश्रण घालत चमचेच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचं. तर हाताने देखील आपण थापून घेतलं, हलक्या हाताने तरी काही हरकत नाही. चमच्याने देखील अगदी सहज ते पसरतं. इतकं अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे तयार झालं आहे. तर आता व्यवस्थित मी याला सेट करून घेतलं आहे. पुन्हा आणखी अगदी थोडंसं तेल टाकून घेऊया, जेणेकरून आपलं वरचं जे आवरण आहे ते थोडं मऊ राहील. पुन्हा आणखी दुसरी साईड आपण शेकू त्यावेळेस ती व्यवस्थित शेकली जाते. तर लगेच याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. मंद आचेवरती 2 ते 3 मिनटं आपण आता छान ह्याला साईडने आपण छान क्रिस्पी होईपर्यंत आता शिजवून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं मी साईडची साईड शिजवून घेतली. लगेचच दुसरी साईड आपण पलटून याला देखील या पद्धतीने छान क्रिस्पी होईपर्यंत झाकण ठेवून याला देखील शिजवून घ्यायचं, जेणेकरून आपला साबुदाणा आणि जो आपण बटाट्याचा वापर केला आहे तो अगदी छान भाजून अजिबात कच्चापणा त्यात राहणार नाही. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढा तो अगदी बाहेरून क्रिस्पी होतो आणि आतमधनं अगदी सॉफ्ट असं अगदी छान आपले हे थालीपीठ तयार होतात. पुन्हा आणखी तेल लावून यावरती मी झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिटभर मंद आचेवरती आपण याला छान शिजून घेणार. मंद आचेवरती ही संपूर्ण प्रोसेस करा, म्हणजे आतपर्यंत तो छान शिजून तयार होतो. जर आपण फुल गॅसवरती केलं तर बाहेरनं अगदी क्रिस्पी दिसेल, पण आतमधनं तो ज्यावेळेस आपण खाऊ त्यावेळेस अगदी कच्चं असं ते आपल्याला लागेल. म्हणून मंद आचेवरती हे थालीपीठ तयार करून घ्यायचं. तर 1 ते 1.5 मिनिटभर मी आता याला एका साईडने देखील शिजवून घेऊया.
तर दुसरी साईड देखील आपण छान भाजून घे. जर तुम्हाला अगदी क्रिस्पी हवी असेल तर पुन्हा काय करा, थोडं तेल लावा आणि दोघीही साईडने अगदी फुल गॅसवरती आपण याला पुन्हा आणखी भाजून. यामुळे काय होतं, अगदी क्रिस्पी असं ते तयार होतं. आता आपल्याला थोडंसं मऊ वाटत असेल पण पुन्हा आणखी ते जर तसं गार होतं ते छान असे क्रिस्पी आपले तयार होतात. तर आता आपला हा अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. प्लेटमध्ये काढून घ्या. याच पद्धतीने उरलेल्या पिठाचं देखील आपण थालीपीठ हे तयार करून घेऊ. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी चटपटीत, चविष्ट आणि तेवढेच पौष्टिक असे आपले साबुदाणे आणि बटाट्याचे अगदी क्रिस्पी असे थालीपीठ हे तयार झाले. यावेळेस शिवरात्रीच्या निमित्ताने नक्की तुम्ही हा पदार्थ करून बघा. अगदी छान चटपटीत असा हा आपला थालीपीठ तयार झाले. जर तुम्हाला हे खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी लागणार असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्सला नाही तर आय बटनला याची लिंक ही देऊन ठेवेल.